15 ऑगस्टच्या दिवशी मांसाहार करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार की काय याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू झाली आहे आणि याला कारणीभूत आहे राज्यातल्या काही महानगरपालिकांचा निर्णय। या संदर्भातल्या बातम्यांनी बुलेटिनला सुरुवात करूया। स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावलं। 15 वर्षापासून आपण असं दरवर्षी हे करत आलो, तर फार काही नवीन आपण यावर्षी केलं असं नाही आहे। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी। आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। तर राज्यातल्या काही महापालिका आयुक्तांनी तुघलकी फरमान काढलंय। स्वातंत्र्य दिवस अगदी काही दिवसांवरती आलाय, पण या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मटण आणि चिकनची विक्री बंद ठेवण्याचं फरमान राज्यातल्या काही महानगरपालिकांनी काढलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपाठोपाठ मालेगाव, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरात 15 ऑगस्टला चिकन आणि मटण विक्रीच्या बंदीचं फरमान निघालंय आणि याच मुद्द्यावरनं वादाची ठिणगी पडली आहे। स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्री बंदी, कल्याण डोंबिवली मालेगाव नागपुरात बंदी। कोणी काय खावं हे ठरवणारी पालिका कोण? स्वातंत्र्य दिनीच नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा। जवळजवळ मागचे 10-15 वर्षापासून महानगरपालिका त्याचं ऑर्डर काढत आलेली आहे आणि त्याच परंपरेने यावर्षी पण DMC यांचे मार्फत ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि ते आपण निर्गमित पण केलेलं आहे। ऐकलत हे पालिका आयुक्त काय म्हणाले ते? हे आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव कोयल। येत्या 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांनी मटण चिकन विक्रीवर बंदी घातली आहे आणि आपल्या वादग्रस्त निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी 15 वर्षांपूर्वीच्या एका परिपत्रकाचा दाखला दिलाय। एकीकडे आयुक्तांनी गेल्या 1.5 दशकांपासून स्वातंत्र्य दिनी मटण चिकन विक्रीवर बंदी असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे नागरिकांनी आयुक्तांचा हा दावा खोडून काढलाय। शासन परिपत्रक असं आहेत की स्थानिक पातळीवर आपल्याला गरज असली तर त्याचा निर्णय घेता येईल, म्हणून काही वर्षापासून असे महानगरपालिका घेत आलेली आहे निर्णय। जवळजवळ मी जे पाहिलं तर 15 वर्षापासून आपण असं दरवर्षी हे करत आलो, तर फार काही नवीन आपण यावर्षी केलं असं नाही आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण आमच्या उपायुक्तांनी त्याचा निर्णय काढला। भारचंद महानगरपालिकेचं मला काही माहिती नाही, पण काही जे निवेदन आले त्याला बघून जर काही दुसरं काही असेल तर ते पण बघता येईल। कोणी कधी काय खावं हे एक प्रशासक ठरू शकत नाही आहे। आता मला सांगा की मटन चिकनची दुकानं आपण बंद केली महापालिकेने, ठीक आहे बंद केली, मग चायनीजची उघड्यावरची दुकानं आहेत तिथे पण मटन मिळतं, चिकन मिळतं, मग त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? त्यांना तर मोकळा रान दिलेला आहे। दुसऱ्या ठिकाणी मोठे दुकानं असतात, हॉटेल्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा मिळणार आहे। लोकांना तर खायचं असेल तर तिकडे पण खाणार। दरम्यान हा ठराव 19 डिसेंबर 1988 रोजी तत्कालीन कल्याण महापालिकेत मंजूर करण्यात आला होता, असा दावा सुद्धा या आयुक्तांनी केलाय। या ठरावाची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या ठरावात 15 ऑगस्टसह गांधी जयंती, महावीर जयंती, गणेश चतुर्थी आणि 15 नोव्हेंबर रोजी मटण चिकन विक्री बंदी असल्याचा उल्लेख केलाय। कल्याण महापालिकेच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय। 14 ऑगस्ट पर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला सकाळी KDMC मुख्यालयासमोर मटण विक्रीचा इशारा खाटीक समाजानं दिलाय, तर स्थानिक शिंदेच्या सेनेच्या आमदारांनीही बंदीचं समर्थन केलंय। हा आदेश जाचक आहे, हा मागे घ्यावा का? महापालिका आपल्या महाराष्ट्रात वेगळी महापालिका तर नाही आहे ही, त्यामुळे आम्ही आमच्यावरच का अन्याय करताय? अनेक कामं आहेत ना महापालिकेत करण्यासारखी। तुमचे रस्ते करा, त्या स्टेशनची ट्रॉफिक दूर करा, अनेक कार्य आहेत ते। ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो, मोजक्या हाताच्या पोटावरची जी लोकं असतात तीच लोकं चिकन आणि मटण खातात आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार हे कोणासाठी करतात? नागरिकांसाठीच करतात ना। एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं, एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे? ही बंदी केवळ कल्याण डोंबिवली महापालिकेने घातली असं नाही, तर हे लोण मालेगाव आणि नागपूर पालिकेत सुद्धा पोहोचलंय।
स्वातंत्र्यदिनी मटण चिकन बंदीवरून राजकारण पेटलं नाही तरच नवल. जुन्या आदेशाच्या आधाराने महापालिकेकडून लादल्या जाणाऱ्या बंदीवरती विरोधकांनीही सडकून टीका केली आहे. 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय, आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय. मला ही कोणाच्या सुपीक डोक्यातनं ही कल्पना आली आहे हे मला कळत नाही. कुणी काय करायचं, कुणी काय खायचं, कुणी काय प्यायचं हा प्रत्येक माणसाचा स्वतःचा निर्णय असतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वसामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचा मी निषेध करतो. आमचा आगरी कोळी समाज जेव्हा आमचा मुलगा 8-9 महिन्यात खायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही त्याला फिश खायला देतो, कारण ही आमची संस्कृती आहे. असं आहे की ह्या गोष्टीत काही तथ्य नाही हो. कोणी काय खायचं काय नाही खायचं हा त्या माणसाचा किंवा त्या समाजाचा विषय आहे. त्यात बंधने घालण्याची त्याची काही आवश्यकता नाही. खरं तर कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशा प्रकारे तुघलकी फरमान काढून कोणाच्या खाण्यावरती बंदी आणणं पालिकेच्या अधिकारात येत नाही. त्यातही राज्यातील सर्व महापालिकांना एकच नियम लागू असताना केवळ काहीच महापालिकांना ही बंधनं का घालावीत असा सवाल उपस्थित केला जातोय. खाण्यापिण्याच्या जनतेच्या स्वातंत्र्यावरती स्वातंत्र्यदिनीच बंदी घातल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.